दिवस आहे सोमवारचा. सोमवारचा दिवस अनुराधा नक्षत्र शुक्ल पक्ष. त्या नक्षत्रावर पार्वतीनं वाण्याच्या घरी जन्म घेतलाय. बाल रूपामध्ये लिंगायत वाण्याच्या घरी जन्माला आली. तशी वाण्याच्या घरी माणसं जन्माला आली. धनगराची बानू कशी झाली? म्हणून महाराज धनगराची बानू कशी झाली? इंद्राला 7 कन्या होत्या आणि 7 कन्या असताना म्हणून ऐका पुढे कर्मगती दाखला. धनगराची बानू ही बानूबाईची कथा घ्यायची आपल्याला पुढे. नारदाला कळग माणसाबाईला लावली नारदाला कळग.
मला चंदनपुराला बानू मुळ मल्हारी म्हणून ये यंगडी प्रधान म्हणण्याचा विचार द्यावा. 12-24 वर्ष झाले. 12-48 वर्ष झाली. 12-24 काय झालं? 12-24 वर्ष झाली माणसाच्या माझ्या लग्नाला. बरोबर. असं वाटतं माझ्या मनाला काय वाटतं देवा? या जिजुरीला शिकार करावा. असं जाऊन सांग तुझ्या मालसा बहिणीला. काय सांगू देवा? दिवाना दिवा आताच्या आता जातो माझ्या बहिणीचा विचार घेऊन येतो देवा. तुझ्या बहिणीला जाऊन सांग लगेच. शिकार कशी करायची जिजुरीला. ऐकलं का मासाबाई? काय करताना देवाचं माझं ठरलं. ए, काय ठरलं? मुंगले मारायला जायचं ए, बाबूरावच्या शिकारीला गावाला. जायचं शिकारीला ए, जायचं. मला काय वाटतं बाबूरावच्या गावाला मुंगले मारायला जायचं का? प्रधाना हा, तुझ्या बहिणीला सांग देव शिकारीला चालले म्हणून. माझ्या देव चालल्या शिकारीला. ऐकलं प्रधाना बोला. देवाली तू त्याला स्वार शिकारीला हा. शिकाराची करायची नाही. मग इडू मागा झाली नाही वा. आणि इडू पुढे सुद्धा होणार नाही. खरी गोष्ट आहे. नाही हात लावायचं नाही बोट लावायचं नाही कुठलं शिस्त्र वापरिता. बस बिना जरी शिकार झाली पाहिजे. हा. अशी जरी शिकार केली गेली. तर जेजूर गडावर यायचं. तसं यायचं नाही देवा जाऊन सांग. ए यंगडी प्रधान हे जजोरीच्या देवा. हा आताच्या आता गेलो माझ्या बहिणीचा विचार घेऊन आलो. तुझ्या बहिणीनं काय सांगितलं. माझ्या बहिणीनं असं सांगितलं. हा बिन हात लावता बिन बोट लावता कुठल्या शस्त्र न वापरता वापरता. जेजोरी बिनादारी शिकार करायची. अशी जर शिकार केली हा तरच जेजुरीला यायचं. नाही तर नाही तर तुमचा तिकडाच काळा पांढर करायचं. ए बिनादारी जर शिकार केली हा. तर जिजुरीला यायचं. वा वा वा. नाही तर तुमचं तिकडच काळं पांढर करायचं. ए यंगडी प्रधान बोला. शिकारीला जायचं गोष्ट खरी हा, पण माझा गंग्यावरू घेऊन ये सांगतील. आताच्या आता जातो तुमचा गंग्या वारू घेऊन येतो देवा. हो आणतो आणतो. प्रधाना गंग्यावरू घेऊन ये माझा सांगतील. आणतो आणतो. वारू आहे असं वय. प्रधाना अरे याचं तोंड कुठे आहे. देवा हा? काय सांगू देवा? श्याम कर्ण वारू आणला देवा. याचं तोंड कुठे आहे. तुमचा वारूची शपथ नाही. शपूत त्यांच्या बायकोनं रात्री जाळलेले मुंबईला पळालं होतं देवा. हा हा एकाच तोंड आहे. मी आता घोड्यावर बसणार. साऱ्या लोक तुम्हाला नाव ठेवणार. मग छोटा प्रधान पाय पाय चालला देव गोड्यावर बसला. मग गोड्यावर मी बसतो. बसतो बसतो बस मग. बसू. हो आधी काय द्या रे. गोड्यानं अंग हा हा काही बसलो. बसला का. पुढे फरक पुढं. माझे मल्हारी नटुना डबड्या घोड्यावर बसून माझ्या खंडोबा नटुना डबड्या घोड्यावर बसून गेला बाजूला नैला आता लग्नाची आतून गेला बाजूला नैला बायका लग्नाची आतुना. माझ्या मल्हारी नटून घोड्यावर बसून ग, माझ्या मल्हारी नटून घोड्यावर बसून माझं लग्नाची आतून बाजूला राहिला माझं लग्नाची आतून. गोड चाललंय कुठं. त्या घोड्याला आनंद झाला का देवाला आनंद झाला. माझ्या मल्हारी नटून गोड्यावर बसून केलं या पळून सोबत वासून ऐ, देवा.
हा अहो या गोड्यानं मला पाडून दिलं. अरे बाबा पण त्याला अकलीचा पथ्य नाही. काय रे अहो ते उभं नाही राहिलं. मग नुसतं गडकेच मारी सुटत. हे यंगणी प्रधान म्हणण्याचा विचार देवा. देव बसला घोड्यावरती देव चालला शिकारीला देव गेला पहिल्या वनाला देवा त्यातून चालला रे देवा माझं नाव आहे देवा. मला देवा त्यातून निघाला ना देवा गेला पहिल्या वनाला रे देवा शिकार नावे देवाला गेला ऐका ईश्वर नामाला रे ऐका देवाच्या लग्नाला शेतकरी दादा म्हणून देवाचं माणसाचं भांडण झालं जेजुरीला देव माझा चालला रागानं माणसा रडू लागली जेजूर गडाला माणसा त्या जेजूर गडाला रडू लागली मासा रडती मागा जेजूर गडावरती म्हणून देवाचं माणसाचं भांडण झालं देव डावामध्ये हारला देव जेजुरी सोडून निघाला बाई कसे सोडून जाता देवा माणसाला कसे सोडून जाता देवाला माणसाला कसे सोडून जाता देवाला माणसाला कसे सोडून जाता देवाला माणसाला. जशी वनात चुकली हारली जीवनात चुकली हरण जशी वनात चुकली हारली जीवनात चुकली हरण हारली हो हारलीला हरणी व हरणीला कसे सोडून जाता देवा माणसाला कसे सोडून जाता देवाला माणसाला कसे सोडून जाता देवाला माणसाला कसे सोडून जाता देवाला माणसाला. पाण्या वाचून सुकली जाई माझ्या वाचून चुकली जाई पाण्या वाचून सुकली जाई माझ्या वाचून चुकली जाई माझ्या जाईला पाणी नाही माझ्या जाईला पाणी नाही माझ्या जाईला पाणी नाही माझ्या जाईला पाणी नाही. कसे सोडून जाता देवाला माणसाला कसे सोडून जाता देवाला माणसाला कसे सोडून जाता देवाला माणसाला कसे सोडून जाता देवा माणसाला. कसे सोडून जाता देवा माणसाला माणसा जेजूर घालायला रडू लागली आणि रडत असताना सारी रात गेली देवा झोप नाही आली सारी रात गेली देवा झोप नाही आली जीव झाला गेल्यावानी डोळ्यावर काळी सारी रात गेली देवा झोप नाही आली जीव झाला येडी हवानी डोळ्यावर खाली शरीरात गेली देवा झोप नाही आली जीव झाला येडी हवानी डोळ्यावर खाली
ग दिन कालवली सारी रात गेली देवा झोप नाही आली जीवा झाला येण्यावाणी डोळेवर काळी शरीरात गेली देवा झोप नाही आली जीव झाला येण्यावाणी डोळ्यावर ठाली यंगणी प्रधान म्हणण्याचा विचार देव चालला जेजवरी सोडून बाई माळस रडू लागली जेजूरगडाला आणि ती माळसा त्या जेजूरगडाला रडू लागली माळसाचं देवाचं भांडण झालं देव चालला जेजुरी सोडून अरे ऐका तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही काय करता गोंधळ काय झालं हो सर बोला हो राजे बोला ए पिढ बोला मूड जातो राहते आम्ही सकाळी बोलू हो तुम्हाला पाण्या निघाली माळसा सुंदरी ग पाण्या निघाली माळसा सुंदरी पाण्या निघाली माळसा सुंदरी ग पाण्या निघाली माळसा सुंदरी चुंबळ बनवली नाका वाटावरी व चुंबळ बनवली नाका वाटावरी चुंबळ बनवली नाका वाटावरी व चुंबळ बनवली नाका वाटावरी चुंबळ बनवली नाका वाटावरी व चुंबळ बनवली नाका वाटावरी चुंबळ बनवली नाका वाटावरी व चुंबळ बनवली नाका वाटावरी गागर घेतली डोई वरी ना गागर घेतली डोई वरी गागर घेतली डोई वरी व गागर घेतली डोई वरी माळसा चालली काराबाई वरी व माळसा चालली काराबाई वरी माळसा चालली काराबाई वरी व माळसा चालली काराबाई वरी गागर बुडवली काराबाई वरी व गागर बुडवली काराबाई वरी गागर बुडवली काराबाई वरी व गागर बुडवली काराबाई वरी गागर उचलली गुडघ्या मांड्यावरी व गागर उचलली गुडघ्या मांड्यावरी गागर उचलली गुडघ्या मांड्यावरी व गागर उचलली गुडघ्या मांड्यावरी चोळी तडकली डाग बुजावरी व चोळी तडकली डाग बुजावरी चोळी तडकली डाग बुजावरी व चोळी तडकली डाग बुजावरी शिंपी बोलवा जेजूरचा मल्हारी व शिंपी बोलवा जेजूरचा मल्हारी शिंपी बोलवा जेजूरचा मल्हारी व शिंपी बोलवा जेजूरचा मल्हारी माळसा निघाली काराबाई वरी व माळसा निघाली काराबाई वरी माळसा निघाली काराबाई वरी व माळसा निघाली काराबाई वरी म्हणून माळसा चालली काराबाईच्या पाण्याला आणि काराबाईचं पाणी घेऊन घरी आली आणि काय बोलू लागली परदानानं कपट कावा केला देवाचे कपडे होत्या खुटीला कपडे घेऊन ते बहीण भावाचे चालले देवाचे कपडे घेऊन तो परदान निघाला आणि माळसाबाई कराबाईचं पाणी घेऊन येऊन परतली काय बोलू लागली भावाला ती बहीण त्या भावाला काय म्हणती बहिणीच्या इरात मेवण्याचे कपडे घेऊन चालला आर्या आर्या सख्या भावा काय तो गेला कावा सख्या भावा काय तो गेला कावा आर्या आर्या सख्या भावा काय तो गेला कावा आर्या आर्या भावा काय तो गेला कावा बैरी भाऊ झाला सख्या बैरी झाला सख्या भाऊ बैरी झाला भाऊ बैरी झाला भाऊ बैरी झाला भाऊ बैरी झाला आर्या आर्या सख्या
भावा काहीतरी केला कावा. ती माणसा त्या भावाला काय म्हणती, तुझी वर रानकी बोडकी ही बाई. बहीण बोलू लागली भावाला, बहिणीचा श्राप भावाला लागत नाही. देव कराबाईला गेला, माणसा रडती जेजूरगडाला. देव आता माग परतून येत नाही. देव माझा करा वळणांडून चालला. देवा दिव्याचा घाटाला रे देवा, देव ये दिव्याचा घाटाला रे देवा. ऐका ईश्वर रे नामाला रे देवा. देव दिव्याच्या घाटात गेला, माणसं रडू लागली जेजूरगडाला. देव माझा परत येत नाही, माझ्या देवाला शब्द बोलले नाही. सोन्याची गरजेजवरी कटू कोणाच्या बाई. ती माणसा जेजूरगडाला रडू लागली. धावा कुणाचा केला त्या माणसाने, सूर्यनारायणाचा धावा केला बाई. देव माझा चालला दिव्याच्या घाटाला, असा अंधार पडू द्या दिव्याच्या घाटाला. देवाला काही दिसलं नाही पाहिजे हे बाई. त्या माणसाच्या सत्वाला तो सूर्यनारायण जागला. 36 कळ्या झाकून घेतल्या सूर्यनारायणानं. अंधार पडला दिव्याच्या घाटाला. जेजुरीला सगळा लखलखाट दिसू लागला. मचा करायला लागली. ए चमाचमा म्हण, सोन्याची गरजेजुरी दिसू लागली. ए आवाज कम कर. इकडे पार अरे सांभाळ पुढं काय माग व्हायचं. ए, दिव्याच्या घाटामध्ये अंधार पडला आणि जेजुरीला उजेड पडू लागला. परदाना जेजुरीला लखलखाट झाला आणि दिव्याच्या घाटात अंधार पडला. हे काहीतरी तुझ्या बहिणीचं माझ्या बहिणीचं कवटाळ पण देवा. हे यंगडी परदाना, पुढचा पाऊल पुढे घेणार पण माग घेणार नाही. परदाना तू इकडे बसून राह, देवा. मी काहीतरी उजेडाची सोय करतो. हो चालेल चालेल. मग देवानं काय केलं, देवकर्णीचा खोड्याला देव चालला उजेडाच्या सोयीला. देव कुठं निघाला, देवा तुळजा रे उराला रे देवा. गेला तुळजा रे उराला रे देवा. गेला बहिणीच्या गावाला रे देवा. देव तुळजापूरला गेला आणि बहिणीला काय सांगू लागला, हे बाई बोला. संकट आलं माझ्यावरती. काय संकट आलं बाबा तुझ्यावरती. ती बहीण त्या भावाला म्हणती, तुला काय पाहिजे. खंडराव बोलू लागला त्या बहिणीला, भाऊ बाई तुझी ड्युटी बदली मला पाहिजे. काय सांगू बाबा तुला. हा 9 दिवसाचा उपवास मला. ऐकलं का बाई, तुझी ड्युटी बदली मला दे. 3.5 दिवसानं तुझी ड्युटी बदली परत येईल. 3.5 दिवसानं तुझी ड्युटी बदली मी परत आणून देईल. वार बारी कपडा म्हणून त्या बहिणीची ड्युटी बुदली देवानं घेतली. 3.5 दिवसाचा वायदा केला बहिणीला. म्हणून देवानं बहिणीची ड्युटी बुदली घेतली. देवाजवळ काडी नाही, हिस्तू नाही. मग देवानं काय केलं,
बंडारग्यातला ड्युटीवरती फेकून मारला. वा ड्युटी पेटाय लागली रे देवा. ड्युटी पेटाय लागली रे देवा. ऐका ईश्वर नामाला रे देवा. ड्युटी पेटवली आणि ड्युटीच्या आधारानं देवदिव्याच्या घाटातून निघाला. दिवसानं दिवस निघून गेला, महिन्यानं महिना निघून गेला. आजपर्यंत देवानं बहिणीची ड्युटी बुदली परत केली ही नाही. देवाची अजून 3.5 दिवस भरले नाही. ते जर बदले तर आपले भरल्याशिवाय राहणार नाही. खरं बाबूराव 3.5 दिवसाच्या वायद्यावर हा देवानं बहिणीची ड्युटी बुदली आणली. आणि द्वापार गेलं, त्रेता गेलं, सतयुग गेलं, कलियुग आलं तरी देवानं बहिणीची ड्युटी बुदली परत केली नाही. वाव देवाचे 3.5 दिवस कसे? कसे सत्ययुगात राम होते सत्वधारी, द्वापरात कृष्ण अवतरले पांडवाचे सहाय्यकरी, कलियुगात झाली बेकारी हो. ते 3.5 दिवस कसे? आर्य धर्म बुडाला, धर्म झाला चहूकड, अधर्म झाला चहूकड. पाता पाता या दुनिया बुडाल, मग कठीण काळ बघा येईल पुढं. आर्य पाता पाता या दुनिया बुडाल, मग कठीण काळ बघा येईल पुढं. आर्य धर्म बुडाला, धर्म झाला चहूकड, पाता पाता या दुनिया बुडल, मग कठीण काळ बघा येईल पुढं. आर्य कालिदासाची वाणी खोटी होणार नाही बघा कुठं. खोटी होणार नाही बघा कुठं. हरभऱ्याच्या रे झाडा खाली माणूस बसल, मग त्याच्या पुढं. आर्य हरभऱ्याच्या रे झाडा खाली माणूस बसल, मग त्याच्या पुढं. आले कालिदासाची वाणी खोटी होणार नाही बघा कुठं. बघा पुढे हरभऱ्याच्या झाडा खाली माणूस बसल, मग त्याच्या पुढं. सुंदरी ग गई ग कामिना कामिना दिग 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 दी. सत्ययुगात माणूस किती वर्ष जगला? सत्ययुगात 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. द्वापरामध्ये सत्ययुगात 10,000 वर्षाचं आयुष्य होतं बाबराभाऊ माणसाला. त्याच्यातला भगवंताने 1 शून्य काढला. द्वापारात राहिले किती? 1000 वर्ष. द्वापार गेलं, सत्ययुग आलं, भगवंतानं 1 शून्य काढला. किती राहिले? आणि आता इडून पुढं जर झालं तर म्हणून धर्म बुडाला, अधर्म झाला चौकड. पाता पात्या मग दुनिया बुडल, मग कठीण काळ बघा येईल. देवानं काय केलं? अजून देवाच्या 3.5 दिवस भरले हे नाही. देव दिव्याच्या घाटातून निघाला, देव संगम न्याराला रे देवा. देव गेला संगम न्याराला रे देवा. राजा वल्माच्या वाड्याला ना देवा. वल्माच्या घरी गेला देवानं पहिला मान वल्माला दिला. देव माझा संगमनेरातून निघाला. देव गेला चांदोरीला हो. चांदोरी गावामध्ये देवानं परट्याला मान दिला. म्हणून महाराज आधी पावा चांदोरी मग करावा जेजुरी. म्हणून महाराज असा मान चांदोरीला द्या. चांदोरीतून देव निघाला. देव त्यातून निघाला रे देवा. त्यातून निघाला देव. त्यातून निघाला. देव त्यातून निघाला रे राया. त्यातून निघाला देव. त्यातून निघाला.
वजर गावाला रे राया वजर गावाला याला वजर गावाला ना याला वजर गावाला रे 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 देवा वजर गावाला याला वजर गावाला नावाच्या मल्हारी तुझ्या नावाच्या मल्हारी रे. हा देव गेला वजर गावाला हा आणि देवाचा घोडा एकाएकी हिसू लागला घोडा पुढे जाण्या मागे येईना देवा हा तू माझ्या बोकांडी इडून तिडून बसून आला हा. माझा काहीतरी मानपान देवा म्हणला या जागेला देवाचा घोडा हिसू लागला वाचा पुटली देवाच्या घोड्याला देवाच्या घोड्याला वाचा पुटली आणि तो घोडा तर देवाला सांगू लागला देवा आतापर्यंत तुमची सेवा केली सेवा केली मला इड काहीतरी मान द्यावा म्हणून मान दिला त्या वजर गावाला चंपा षष्टीला घोडा येतो वजर गावाला बाई आणि तो घोडा वजर गावात येणार 12 गाड्याचा मान दिला त्या देवाना घोड्याला आणि आजही तो घोडा 12 गाड्या देवा उडणार म्हणून असा मान त्या वजर गावाला ऐका ईश्वर रे नामाला रे देवा ऐका ईश्वर रे नामाला रे देवा याला अंकई बारीला रे देवा याला अंकई बारीला रे देवा याला अगस्ती डोंगराला शेतकरी देव गेला अगस्ती डोंगराला अनकई बारीला म्हणून महाराज देव गेला अनकई बारीला देवाचा अंबल सरला टायमाला म्हणून महाराज देव चालून चालून थकला परदाना मला थोडा अंबल आलाय गांजा गुडगुडी घेऊन ये काय सांगू देवा खालतीला वारा जर म्हणून देवाना मान दिला त्या अनकई बारीला अगस्ती ऋषीला 5 जणी सवासनी उठा आता माया नाही बाय नाही बाय नाही हळद दळायची काय करायचं आता लगेच बाय नाही बर का हळद दळा लागेल सवाती बाय नाही बर का बोलो त्याला बोलो काय झालं हा ताई या ताई या इकडे या इकडे या इकडे घेऊन ये. भाऊ इकडे किती ताईला आणायला लावली या इकडे सिस्टीम चालू आहे, बंद करा ना ती. हा पुढे हा हा चला या इकडे घ्या झाले बर का हे बंद